नमस्कार मैत्रिणींनो, आधीच्या 2 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढच्या भागाचं मेजरमेंट, मागच्या भागाचं मेजरमेंट, कटोरीचं मेजरमेंट आणि बाहीचं सुद्धा मेजरमेंट दाखवलं होतं. तर या व्हिडिओमध्ये पेपर कटिंग, कापड कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे तुम्ही बघू शकता, मी इथे राईट साईडला पुढच्या भागाचं मेजरमेंट दिलं आहे. तेच मेजरमेंट मी इथे डाव्या साईडला पेपरावर घेतलं आहे. तर इथे मी पेपरावर मागच्या भागाचा मुंडाचा शेप पण घेतला आहे. तर इथे आपल्याला पेपराचे 3 भाग करायचे आहेत, जे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं. ते 3 भाग आहेत कटोरी, शोल्डर आणि मुंढा आणि योकपट्टीचा भाग. या 3ही भागाची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. तर इथे बघा, मी बाहेरच्या साईडने मुंड्याचा जो शेप आहे ना, तो कटिंग करून घेतलाय. ठीक आहे. तर आपल्याला हा एक भाग मिळाला. ठीक आहे. तर आता बघा, हा भाग जर मी ओपन केला, आपण जेव्हा कटिंग केला तेव्हा आपली फोल्ड बाजू होती. ठीक आहे. तर आता ओपन केल्यावर हा भाग आपल्याला असा मिळतो. बरोबर? हा आपला पुढचा भाग आणि हा आपला मागचा भाग. तर आता काय करायचंय बघा, ही जी मधली लाईन आहे ना, तिथून आपल्याला कटिंग करून घ्यायचंय. हे दोन्ही भाग आपल्याला वेगवेगळे करून घ्यायचे. ठीक आहे. आता आपण हे कटिंग करून घेऊया. तर इथे बघा, कटिंग करून आपल्याला ह्याचे 2 भाग मिळाले. ठीक आहे. आता बघा, हा जो आपल्याला मागचा भाग आहे ना, तो बाजूला ठेवून घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि हा जो पुढचा भाग आहे ना, त्याचा काय काय करायचंय बघा, हा जो मुंड्याचा शेप आहे ना, तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. तर आता आपण मागच्या भागाचा मुंड्याचा शेप कटिंग करून घेतलाय. ठीक आहे. आता आपण जे उरलेले भाग आहेत ना, ते आपण कटिंग करून घेऊया. तर इथे बघा, पुढच्या भागाचं पेपर कटिंग करून झालेलं आहे. ठीक आहे. आता ही जी कटोरी आहे ना, ती बेसिक आहे. ह्याचं वाढीव मेजरमेंट आपल्याला घ्यायचं आहे. ठीक आहे. पण त्याआधी आपल्याला मागच्या भागाचं मेजरमेंट पेपरावर घ्यायचं आहे. तर इथे बघा, मागच्या भागाचं मेजरमेंट मी इथे पेपरावर आधीच घेतलं आहे. तर इथे ब्लाऊजची उंची आहे 14, त्यामध्ये मी 1 इंच ॲड केलं. तर पूर्ण माप मिळालं 15 इंच. आणि मागची गळा उंची आहे 9.5 इंच, त्यामध्ये मी अर्धा इंच ॲड केलं. तर पूर्ण माप मिळालं 10 इंच. तर आता आपल्याला ब्लाऊजची उंची आणि मागचा गळा प्लस साईडची मार्जिन कट करून घ्यायची. कारण ही जी मार्जिन आहे ना, ती पुढच्या भागालाच येते. पेपर कटिंग करण्याच्या आधी मला एक तुम्हाला सांगायचं आहे, जर तुम्हाला इथून गळा रुंद हवा असेल, तर ही जी लाईन आहे ना, तिथून बाहेरच्या साईडने आपल्याला अशी आउटलाईन देऊन घ्यायची. इथे बघा, मी बाहेरच्या साईडने आउटलाईन काढली आहे. ठीक आहे. तर आता हा मागचा भाग आपण कटिंग करून घेऊया. तर इथे बघा, मागच्या भागाचं कटिंग आपलं हे करून झालेलं आहे. आता ह्याला आपण बाजूला ठेवूया आणि बाहीचं कटिंग बघूया. इथे बघा, बाहीचं मेजरमेंट मी हे पेपरावर आधीच घेतलं होतं. ठीक आहे. तर इथे तुम्ही राईट साईडला बघू शकता. ठीक आहे. आता आपल्याला ही बाही कटिंग करून घ्यायची. आता कटिंग करताना काय करायचंय बघा, हा जो बाहेरचा शेप आहे ना, कर्व शेप, तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. तो हा इथपर्यंत असा. तर इथे बघा, बाहीचं आपलं हे कटिंग करून झालेलं आहे. ठीक आहे. आता हे इथे तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे. आता आपण ही बाही बाजूला ठेवूया आणि कटोरीचं वाढीव मेजरमेंट बघूया. इथे बघा, हे मी कटोरीचं वाढवलेलं मेजरमेंट इथे घेतलं आहे. ठीक आहे. आता हे बेसिक कटोरीचं मेजरमेंट आहे. आता हेच वापरून मी इथे कटोरीचं वाढवलेलं मेजरमेंट घेतलं आहे. आता आपल्याला कटिंग करताना काय करायचंय बघा, हे जे बाहेरच्या साईडने आपल्याला आपण वाढवलेलं मेजरमेंट आहे ना, तिथून आपल्याला कटिंग करून घ्यायचे. इथून हे बाहेरच्या साईडने अशा प्रकारे. ठीक आहे. आता हे आपण हे बाजूला ठेवूया आणि हे आपण कटिंग करून घेऊया. अशा प्रकारे आपलं पेपर कटिंग करून झालेलं आहे. ठीक आहे. आता हेच पेपर कटिंग वापरून आपल्याला कापड कटिंग करायचंय. तर इथे बघा, हा मी अस्तर घेतलाय आणि हा मी ब्लाऊज पीस घेतलाय. तर इथे मी 1 मीटर अस्तर घेतला आहे. ठीक आहे. आता काय करायचंय बघा, हा मी आधी बाजूला ठेवते. अस्तरवर
पेपर कसे सेट करायचे ते बघायचे. तर अस्तर घेताना आपल्याला हा असा ओपन करून घ्यायचा आहे. हा बघा अशा पद्धतीने हा असा आपल्याला ठेवायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला हे असे पेपर सेट करायचे. हे बघा इथे असे. तर हा आपण इथे पुढचा भाग ठेवला आणि ही जी आपली कटोरी आहे ना ती ठेवताना काय करायचंय बघा, ही आपल्याला अशी सरळ ठेवायची नाहीये. ही ठेवताना आपल्याला ही अशी थोडी क्रॉस ठेवायची. हे बघा इथे अशी, म्हणजे हे टोक आणि हे टोक एका सरळ रेषेत आलं पाहिजे. ठीक आहे. आणि ही योगपट्टी आहे ना ती आपल्याला इथे ठेवायची. हे बघा इथे. आणि इथे बघा ही बाही आहे ना ती आपल्याला इथे ठेवायची. आता इथे बघा आपली बाही पूर्ण बसत नाहीये, तर काय करायचं बघा, हे जे कापड आहे ना ते आपल्याला या साईडला ब्लाऊज जेव्हा आपण बनवू तेव्हा हे शिवून घ्यायचं इथे. ठीक आहे. आता ह्याची आपण आउटलाईन आखून घेऊया चॉकने. तर इथे बघा, इथे मी पेपरची आउटलाईन आखून घेतली. तर इथे बघा आता हे आपण एक एक करून पेपर पॅटर्न बाजूला ठेवूया. तर हे बघा, हे अशा प्रकारे आपण इथे आउटलाईन आखून घेतली. आता इथे बघा ही जी बाही आहे ना ती इथे बघू शकता, ही इथपर्यंतच आउटलाईन आली आहे. तर हे कापड आहे ना ते आपल्याला इकडे जॉईन करून घ्यायचंय. मग नंतर आपल्याला हा भाग असा मिळेल. इथून हा जसा शेप आहे ना तो आपल्याला तिकडे कापड जॉईन करून झाल्याच्या नंतर मिळेल. तर आता आपण हे कटिंग करून घेऊया. तर इथे बघा, इथे आपलं हे अस्तर कटिंग करून झालेलं आहे. तर इथे बघा, हे इथे आपल्याला कापड जॉईन करून घ्यायचं. हे बघा, हे जे उरलेलं कापड आहे ना, ते आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचंय. आणि जॉईन करून झाल्याच्या नंतर आपल्याला इथे हा बाहीचा शेप पूर्ण मिळेल. ठीक आहे. तर आता काय करायचंय बघा, आपल्याला हे जे कटिंग आहे ना, ते आपल्याला ह्या ब्लाऊज पीसवर ठेवायचे आणि जसं आपण हे कटिंग केलं ना, तसंच आपल्याला हे कटिंग करून घ्यायचंय. तर इथे बघा, अस्तर कटिंग मी कापडावर ब्लाऊज पीसच्या कापडावर सेट करून घेतले. ठीक आहे. आणि इथे अस्तरची पूर्ण बाही मिळाली नव्हती, त्याच्यासाठी मी इथे पेपर जो पॅटर्न होता ना तो इथे यूज केला आहे. आणि हे जसं आहे ना तसं आपल्याला कट करून घ्यायचंय. तर इथे बघा, इथे आपलं ब्लाऊज पीसचं सुद्धा कटिंग करून झालेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता. हे बघा. तर आता काय करायचंय बघा, अस्तर आणि ब्लाऊज पीस आपल्याला फेविकॉलने चिटकवून घ्यायचंय, जेणेकरून शिवताना कापड हलणार नाही. ठीक आहे. तर इथे बघा, हे मी दोन्ही कटोरीचे भाग घेतलेत इथे. हे बघा. आणि ठेवताना आपल्याला हे असे समोरासमोर ठेवून घ्यायचे. आणि इथे बघा, हा मी फेविकॉल घेतलाय. ठीक आहे. आणि फेविकॉल लावताना काय करायचं बघा, इथून बरोबर कडेकडेने आपल्याला हा इथून फेविकॉल लावून घ्यायचा आहे. हे बघा. जेणेकरून शिवताना कापड हलणार नाही. फेविकॉल लावताना एक गोष्ट लक्षात ठेवा, की फेविकॉल कमी प्रमाणात लावायचा आहे. तो जास्त प्रमाणात लावायचा नाही. जर जास्त प्रमाणात लावला तर कापडाला डाग पडू शकतो. आणि इथे बघा, ठेवताना इथून बरोबर आपल्याला हा असा ठेवून द्यायचा आहे. बघा, इथे व्यवस्थित असा ठेवायचा आहे. दुसराही आपल्याला असा ठेवून घ्यायचा इथे. तर इथे बघा, कटोरीचे जसे आपण दोन्ही भाग चिटकवून घेतलेत ना, तसेच आपल्याला बाकीचे सुद्धा भाग चिटकवून घ्यायचे. तर इथे बघा, योगपट्टी जोडताना आपल्याला काय करायचंय बघा, ही आपली चांगली बाजू आहे. ब्लाऊज पीसची ही चांगली बाजू आहे. आता चिटकवताना काय करायचंय बघा, ही आपल्याला अशी उलट बाजूने चिटकवायची. ठीक आहे. आता आधी आपण इथे फेविकॉल लावून घेऊया.
आणि हे बघा, ही जी बाजू आहे ना, ती आपल्याला चांगली बाजू आतल्या साईडला करायची आहे आणि इथे बरोबर ही अशी ही योगपट्टी आपल्याला अशी ठेवून द्यायची आहे. हे बघा, इथे अशा प्रकारे ही योगपट्टी आपल्याला चिटकवून घ्यायची आहे. तशीच आपल्याला दुसरी सुद्धा योगपट्टी चिटकवून घ्यायची आहे. आता इथे बघा, हे जेव्हा आपण चिटकवतो ना, तेव्हा कापड लगेच उचलायचं नाहीये. त्याला थोडा वेळ असंच ठेवून द्यायचंय आणि नंतर आपल्याला हे बाजूला ठेवायचंय. तर इथे बघा, अस्तर आणि ब्लाउज पीस चिटकवून झालेलं आहे. तर इथे बघा, इथे मी फक्त बाही चिटकवलेली नाहीये. ती आपण शिवताना बघू, कारण ती आपल्याला पूर्ण मिळाली नव्हती. ठीक आहे. आता हे सगळे कापड आपल्याला थोडा वेळ असे सुकू द्यायचेत आणि त्यानंतर आपल्याला शिलाई करायची आहे. तर इथे बघा, हा आपला आहे पुढचा भाग आणि ही आहे आपली कटोरी. आता काय करायचंय बघा, पुढच्या भागाला आपल्याला ही कटोरी जोडून घ्यायची आहे. इथून अशी अर्धा इंचाने जोडून घ्यायची. हे बघा, इथून अशी इथून. तर आधी आपण ही जोडून घेऊया. हे बघा, आपल्याला ही अशी इथे अशी जोडून घ्यायची. ठीक आहे. आता ह्याच्यावर आपण इथून डबल शिलाई मारून घेऊया. तर आता आपल्याला इथे टक्स टाकायचं आहे. आता टक्स टाकताना काय करायचं बघा, हे टोक आहे ना, ते इथे आपल्याला जॉईन करून घ्यायचं. इथे असा. ठीक आहे. आणि इथे आपण टाचपिन लावून घेऊया. आणि इथून आपल्याला 2 किंवा 2.25 हे बघा, मी इथे 2.25च्या अंतरावर मार्क केलाय. तुम्ही 2 किंवा 2.25 किंवा 1.5 यापैकी तुम्ही कोणतेही टाकू शकता. हे बघा इथे. आणि हा आपल्याला उभा असा 3 इंचाच्या इथे मार्क करायचा आहे. आपल्याला इथे बघा 3 किंवा 2.5 इथपर्यंत आपण कोणताही टक्स पॉइंट ठेवू शकतो. ठीक आहे. आणि हे बघा, हा जो पॉइंट आहे ना, तो इथे आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे. हे बघा इथे. आणि ही इथून बरोबर अशी आपल्याला शिलाई मारायची आहे. इथे आपण डबल शिलाई मारून घेऊया. हे बघा, इथे आपली कटोरी अशी तयार होईल. जर तुम्हाला हा टक्स पॉइंट आहे ना कमी घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. हा इथे मी 3 इंचावर घेतला आहे. तुम्ही 2.5 पर्यंत घेतलात तरी पण चालू शकतो. आता काय करायचंय बघा, आपल्याला हे जसं आपण जॉईन करून घेतलंय ना, तसाच आपण दुसरा भाग जॉईन करून घेऊया. आता आपल्याला ही कटोरी आहे ना, ही इथून अशी जॉईन करून घ्यायची आहे. इथेही बघा, अशा पद्धतीने. हे बघा, इथे ही सुद्धा आपल्याला इथे जॉईन करून झाले. ह्याच्यावर सुद्धा आपल्याला डबल शिलाई घ्यायची आहे. आता बघा, त्याला जसं आपण टक्स मारला ना, तसंच आपण इथून ह्याला सुद्धा द्यायचं आहे. तर इथे बघा, अशा प्रकारे आपली ही कटोरी इथे जोडून झालेली आहे. तर बघा, इथे बघा, ही दुसराही भाग आपण अशाच प्रकारे जोडून घेतलाय. हे बघा इथे. तर इथे बघा, आता ह्याला आपल्याला योगपट्टी जॉईन करून घ्यायची. ठीक आहे. आता हे आपण बाजूला ठेवूया आणि योगपट्टी तयार करून घेऊया. तर हे बघा, इथे मी योगपट्टी घेतली आहे. आता काय करायचंय बघा, आपल्याला इथून बरोबर आपल्याला शिलाई द्यायची इथून. ठीक आहे.
हे बघा इथून, आता इथून हा आपल्याला असा उलटा करायचा आहे. हे बघा इथून, आणि ह्याच्यावरून आपल्याला शिलाई द्यायची आहे. हे बघा इथून, तसंच आता ह्याला असं उलटं करायचं. हे बघा इथे, आणि इथून परत शिलाई द्यायची. हे बघा इथे अशी. आता काय करायचं बघा, हे जे आहे ना त्याला आपण फेविकॉलने चिटकवून घेऊया. हे बघा, आता ह्याला बाजूला ठेवूया आणि ही जशी आपण तयार केली ना तशीच आपण दुसरी बाजू तयार करून घेऊया. ह्याला सुद्धा आपल्याला इथून शिलाई द्यायची आहे. हे बघा, आता ह्याला पलटी करूया आणि इथून शिलाई देऊया. तर ह्याला सुद्धा आपल्याला चिटकवून घ्यायचंय. आता बघा, हे दोन्ही आपले योगपट्टीचे भाग चिटकवून झालेले आहेत. ठीक आहे, आता हे योगपट्टीचे दोन्ही भाग आपल्याला पुढच्या भागाला जॉईन करून घ्यायचे. तर हे आपण बाजूला ठेवूया. हे बघा, आता काय करायचं बघा, हा जो टक्स आहे ना इथून, तो आपल्याला थोडासा क्रॉस कट करायचा आहे. आणि ही योगपट्टी आहे ना ती आपल्याला अशी, हे बघा इथे अशी ठेवून द्यायची आणि इथून आपल्याला शिलाई द्यायची. हे बघा, ही आपण इथे अशा प्रकारे ही योगपट्टी जोडून घ्यायची. आता ही जशी आपण जोडली आहे ना तशीच आपण दुसरी जोडून घेऊया. तर अशा प्रकारे आपली ही योगपट्टी जॉईंट करून झालेली आहे. तर इथे बघा, इथे आता आपल्याला लूपपट्टी लावायची आहे. तर त्याच्यासाठी इथे बघा मी 3 इंचाची पट्टी काढली आहे. ही आहे अस्तरची आणि ही आहे ब्लाउज पीसची. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय बघा, ह्या दोन्ही पट्ट्या आपल्याला अशा एकमेकांवर ठेवून इथून आपल्याला अशी 1/2 इंचाची शिलाई मारायची. ठीक आहे, ह्याला आपण आधी बाजूला ठेवूया आणि इथे शिलाई मारून घेऊया. इथे सुद्धा आपल्याला अशी शिलाई मारायची. आता काय करायचंय बघा, इथे इथून आपल्याला हे थोडंसं फोल्ड करायचंय आणि हा भाग इथे ठेवायचा आहे असा, आणि इथून आपल्याला शिलाई द्यायची आहे. हे बघा इथे, आता आपल्याला इथून शिलाई द्यायची. हे बघा, आता काय करायचं बघा, ही पट्टी आहे ना आपल्याला अशी फोल्ड करायची इथे. इथे फोल्ड करायची आणि इथून आपल्याला शिलाई द्यायची. आणि हा जो उरलेला भाग आहे ना तो आपल्याला कट करायचा आहे. आणि आपल्याला इथून सुद्धा शिलाई द्यायची आणि ह्याच्या बाजूला एक शिलाई देऊया. तर इथे आपल्याला लावायचे असतात आय. ठीक आहे, ही आपली जी आयची जी पट्टी असते म्हणजे लूपची जी पट्टी असते ना ती आपल्याला नेहमी
डाव्या साईडला लावायची असते आणि जी हुक पट्टी असते ती आपल्याला उजव्या साईडला लावायची असते. आता आपण उजव्या साईडची पट्टी लावून घेऊया. हे आपण बाजूला ठेवूया. तर इथे बघा उजव्या साईडला हुकची पट्टी लावायची. आता हुकची पट्टी लावताना काय करायचंय बघा, इथून हे बघा हे जे माप आहे ना ते आहे 8 इंच. ठीक आहे, ह्याच्यापेक्षा 1-1.5 इंच आपल्याला एक्स्ट्रा काढायचंय. ठीक आहे, आता इथे बघा ही पट्टी 9.5 इंचाची घेतली आहे. ठीक आहे, आणि इथली जी रुंदी आहे ना ती मी इथे 2 इंचाची घेतली आहे. ठीक आहे, आता काय करायचंय बघा, इथून आपल्याला अशी 1/2 इंचाची टीप द्यायची आहे. हे बघा इथे इथे आपण टीप मारून घेऊया. आता बघा काय करायचंय, ही पट्टी आपल्याला ह्याच्यावरती ठेवायची अशी इथे आणि इथून आपल्याला शिलाई द्यायची. आता इथे बघा शिलाई देताना आपल्याला हा एक फोल्ड आपल्याला इथे असा करून घ्यायचा. हे बघा इथे हा का करायचा बघा, कारण का इथे बघा ही आपण कटोरी जोडली आहे, त्याच्यामुळे काय होतं बघा हा थोडा आतल्या साईडला असा भाग होतो आणि आपली फिनिशिंग व्यवस्थित येत नाही. आपली फिनिशिंग व्यवस्थित येण्यासाठी आहे ना हा आपल्याला इथे थोडासा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथून शिलाई देऊन घ्यायची आणि इथून सुद्धा आपल्याला हा असा फोल्ड करून घ्यायचा आहे. आता बघा याच्यावर आपल्याला डबल शिलाई द्यायची. आता ह्याच्यावरून आपल्याला दाब टीप द्यायची. आता ही पट्टी आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करायची इथून आणि इथून आपल्याला शिलाई द्यायची. हे बघा इथून शिलाई द्यायची. हे बघा ही आपली पट्टी अशी तयार होईल. आता बघा इथून ही जी साईडची लाईन आहे ना तिथून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची इथून. हे बघा इथून वरच्या साईडने अशी. तर इथे बघा इथे आपली हुक पट्टी लावून झालेली आहे. तर इथे आपले हुक येणार इथे. ठीक आहे, आता बघूया आपण छातीच्या मापानुसार कटोरी रुंदी किती आली ती. आता इथे छाती आहे 38. 38च्या मापानुसार कटोरी रुंदी आपली आली आहे 5.5 इंच. ठीक आहे, आता दुसरंही बघूया आपण. हे बघा 5.5 इंच. आता काय करायचंय बघा आपल्याला, हे जे एक्स्ट्रा कापड आहे ना ते आपल्याला कट करायचंय. आता काय करायचंय बघा, हे दोन्ही असे एकमेकांवर ठेवून घ्यायचे इथे असे, आणि इथे जर एक्स्ट्रा कापड आलं असेल ना तर आपल्याला व्यवस्थित हा गोलाकार शेप करून घ्यायचा आहे. हे तुम्ही असे ठेवलात तरी पण चालेल, पण ठेवताना काय करायचंय बघा, ही आपली हुकची पट्टी आहे. ही हुकची पट्टी आपल्याला बाहेर ठेवायची आणि ही इथे अशी ठेवायची आहे बरोबर. हे बघा इथे इथे आपल्याला टाचपिन लावून घ्यायचे आहेत. हे बघा इथून आपल्याला हा एक्स्ट्रा भाग कट करून घ्यायचा. ठीक आहे, आता आपण हे टाचपिन काढून घेऊया. हे बघा आता हे आपले दोन्ही भाग व्यवस्थित आलेले. हे बघा इथे. तर इथे बघा आता आपण मागच्या भागाचे टक्स बघूया. इथे मी टक्स आधीच आखून घेतले होते. तर इथे बघा याची मी रुंदी घेतली आहे 4 इंच
आणि उंची घेतली आहे 3.5 इंच आणि या दोन्ही साईडला घेतला आहे मी अर्धा इंच. ठीक आहे. आणि हा जसा आपण घेतला आहे ना तसाच सेम आपल्याला या बाजूला घ्यायचा आहे. ठीक आहे. तर आता बघा हे दोन्ही टक्स आपल्याला शिवून घ्यायचे. इथून हा बरोबर आपल्याला असा शिवून घ्यायचा आहे. आता इथून आपल्याला परत डबल शिलाई द्यायची. हा बघा इथे तसंच आपल्याला याचा सुद्धा हा सुद्धा आपल्याला इथे शिवून घ्यायचा आहे. ठीक आहे. हे बघा इथे आता आपल्याला इथे कमरपट्टी लावून घ्यायची आहे. आता ह्याला आपण बाजूला ठेवूया आणि कमरपट्टीचं माप बघूया. तर इथे बघा ही मी 1.5 इंचाची कमरपट्टी काढली आहे. तर इथून बघा हा जो भाग आहे ना मागचा तो आम्ही इथे बघा हा जेवढा भाग आहे ना त्याच्यापेक्षा थोडा आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे. ठीक आहे. इथे बघा मी इथून थोडा हा बघा इथून मी थोडा एक्स्ट्रा घेतलाय. ठीक आहे. आता काय करायचंय बघा इथून आपल्याला 1/2 इंचाची शिलाई मारायची इथून अशी. आता बघा जोडताना काय करायचंय बघा इथून आपल्याला ही अशी ठेवायची आणि इथून आपल्याला शिलाई मारायची इथून. आपल्याला कमरपट्टी जोडताना आहे ना इथे थोडा आपल्याला फोल्ड करायचं इथे हे बघा इथे. आता इथे सुद्धा आपल्याला थोडा हा इथे फोल्ड करून घ्यायचा आहे. आणि हे एक्स्ट्रा कापड आपल्याला कट करायचं आहे. आता इथून आपल्याला शिलाई मारायची आहे. आता बघा हे इथून आपल्याला असं फोल्ड करायचंय आतल्या साईडला आणि इथून आपल्याला 5 नंबरची शिलाई मारायची आहे. तर इथे बघा इथे आपली ही कमरपट्टी जॉईन करून झालेली आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला इथे शोल्डर जॉईन करून घ्यायचे. ठीक आहे. तर इथे बघा हा आहे मागचा भाग आणि दोन्ही भाग आपल्याला पुढचे भाग घ्यायचे. हे बघा इथे हे असे आपल्याला दोन्ही भाग ठेवून द्यायचे आणि इथून आपल्याला 1/2 इंचाची शिलाई द्यायची. ठीक आहे. आता इथून आपल्याला हे इथून थोडंसं कट करून घ्यायचंय. आता बघा हा इथून आपल्याला हे बघा इथून आपल्याला थोडी अशी क्रॉस शिलाई द्यायची. हे बघा हे असं उलट करून इथून आपल्याला हे बघा इथून आपल्याला अशी क्रॉस शिलाई द्यायची. याला सुद्धा आपण डबल शिलाई मारूया. तर इथे बघा आपले दोन्ही शोल्डर हे असे जोडून झालेले आहेत. तर आता आपण हे बाजूला ठेवूया आणि बाही तयार करून घेऊया. तर इथे बघा इथे मी अस्तरची बाही घेतली आहे त्याला आपल्याला इथे हे बघा इथे कापड जॉईन करून घ्यायचं. तर हे बघा हे इथे उरलेलं कापड आहे
ते आपण साईडला जोडून घेऊया. हे बघा, जोडताना आपल्याला इथून अशी बाही, इथून आपल्याला कापड जोडून घ्यायचं इथून. आता ह्याच्यावरून परत आपल्याला शिलाई द्यायची आहे. आता इथून आपल्याला शिलाई द्यायची. हे बघा, आता हे आपल्याला इथून उरलेलं कापड या शेपमध्ये कट करायचंय. हे बघा, हे बघा, आता हे जसं आपण जोडलंय ना, तशी आपण दुसरी बाही जोडून घेऊया. हे बघा इथे. आता काय करायचंय बघा, आपली जी ब्लाऊज पीसची बाही होती ना, ती आपल्याला अस्तरच्या बाहीवर ठेवून घ्यायची. हे बघा, आता इथे बघा, इथे तुम्ही फेविकॉल घेऊन इथे चिटकवून घेतलात तरी पण चालेल, किंवा शिलाई मारली तरी सुद्धा चालेल. तर आता आपण इथे शिलाई मारूया. हे बघा, इथे कशी बॉर्डर आहे त्याचं. तर आता काय करायचं बघा, ही आपली चांगली बाजू आहे, ठीक आहे. आता ही ठेवताना आपल्याला अशी उलट बाजू नाही, चांगली बाजू आतल्या साईडला गेली पाहिजे, ठीक आहे. आता ठेवताना आपल्याला ही इथे अशी ठेवायची, इथे बघा अशी. आणि ही जी बॉर्डर आहे ना, तिथून बरोबर आपल्याला इथून शिलाई मारायची, ठीक आहे. आता आपल्याला हे असं उलट फिरवायचं. हे बघा असं. आणि इथून आपल्याला परत शिलाई मारायची. हे बघा इथे. आता आपल्याला असं परत फोल्ड करायचं इथून. आणि इथून परत आपल्याला शिलाई मारायची. हे बघा, आता ही आपली अशी बाही तयार झाली, ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय बघा, हे आपण आधी दुसरी बाही सुद्धा आपल्याला अशीच जॉईन करायची. त्या अगोदर आपल्याला इथून बरोबर फेविकॉल लावून चिटकवून घ्यायचे. ठीक आहे, अशा प्रकारे ही आपली बाही तयार झाली. आता हिला आपण थोड्या मिनिटांसाठी बाजूला ठेवूया आणि दुसरी बाही जोडून घेऊया.
हे बघा, ही सुद्धा आपली बाही रेडी झाली आहे. ठीक आहे. तर आता आपण इथे बघणार पुढच्या भागाला गळापट्टी लावूया. आता इथे बघा, इथे मी यावेळी पायपिंग लावणार नाहीये, तर इथे बघा, ही मी पाऊण इंचाची पट्टी काढली आहे. ठीक आहे. आपल्याला इथून पट्टी फोल्ड करून टाकायची आहे. तर आता इथे बघा, ही आपली फिनिशिंगची बाजू आहे. या बाजूला शिलाई मारायची गरज नाही. जर या बाजूला असे धागे निघणार असतील तर आपल्याला इथून अशी शिलाई मारायची असते. पण इथे बघा, आता आपल्याला इथे शिलाई मारायची गरज नाही. सो आपण आता अशीच इथे लावून घेऊया. आता लावताना काय करायचं बघा, हा भाग आपल्याला इथून असा ठेवायचा इथे. ठीक आहे. आणि इथून बरोबर आपल्याला पाव इंचाची शिलाई मारायची गोलाकार. आता लावताना बघा, हे आपल्याला असं थोडंसं इथे फोल्ड करायचंय. इथून आपल्याला प्रत्येक वेळी थोड्या थोड्या अंतरावर असं फोल्ड करत घेऊन जायचंय, जेणेकरून आपला गळा हा असा गोलाकार येईल. तर आता काय करायचंय बघा, आपल्याला इथून आपल्याला थोड्या थोड्या अंतरावर कट करत न्यायचंय. हे बघा असं. आता काय करायचंय बघा, आपल्याला ही जी पट्टी आहे ना, ती आपल्याला अशी आतल्या साईडला फोल्ड करायची इथे. आणि इथून बरोबर इथून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आतल्या साईडने, इथून अशी. ठीक आहे. आता आपण शिलाई मारून घेऊया. हे कधी करायचंय बघा, जर एखादा नवीन असेल आणि त्याला जर पायपिंग जमत नसेल, तर या पद्धतीने अशी शिलाई मारून घेतली तरी चालेल. तर हे बघा, हे इथे आपली अशी गळापट्टी तयार झाली. आता इथे बघा, आता ही आपण शिलाई मारली आहे ना, इथे तुम्ही हात शिलाई पण करू शकता, किंवा इथे हात शिलाई, आता जर अशी तुम्ही टीप मारली असाल ना, हे बघा इथे जर तुम्ही अशी टीप मारली असाल ना, तर इथे हात शिलाई करायची गरज नसते. ठीक आहे. आणि जर तुम्हाला हात शिलाई करायची असेल तर ही शिलाई काढून तुम्ही हात शिलाई करू शकता. तर हे बघा, अशा प्रकारे आपला हा गळा तयार झाला. तर आता ह्याला आपण टाचपिन लावून घेऊया. सेंटरच्या भागाला सुद्धा इथे आपल्याला टाचपिन लावून घ्यायची. आता
आता हे असं का करायचंय बघा, आपल्याला हे दोन्ही भाग व्यवस्थित उरलेलं जर कापड असेल तर आपण हे कट करून टाकायचंय. ठीक आहे, हे बघा, हे उरलेलं कापड हे आहे ना, ते आपल्याला कट करायचंय. हे बघा. ठीक आहे, आता आपल्याला ह्याला बाही जॉईन करून घ्यायची. आता हे दोन्ही साईडचे कापड आपले सेम आहेत, तर आता ह्या टाचपिन काढून घेऊया साईडच्या. सेंटरचे काढूया आणि ह्या साईडच्या काढून घेऊया. ठीक आहे, आता हे ओपन करून आपल्याला बाही जोडायची. तर इथे बघा, बाही जोडण्याच्या आधी आपल्याला बाहीचा जो आपला बघा, इथे बघा, ह्याला आधी आपण बाजूला ठेवूया आणि बाही बघूया. तर इथे बघा, आपण पेपरवर आतल्या साईडचा 5 इंचचा भाग कटिंग केला नव्हता, तर इथे बघा हा आपण सेंटर काढलाय. ठीक आहे, आता बघा, ह्याचा आता ह्याचा जो सेंटर आहे ना, तो ह्याला आपण मॅच करायचा. हे बघा, एकमेकांवर असं ठेवायचंय. व्यवस्थित हा ठेवून घ्यायचा आहे आणि मध्ये आपल्याला ही अशी टाचपिन लावून घ्यायची. या बाजूला सुद्धा आपल्याला टाचपिन लावून घ्यायचे. ठीक आहे, आता इथे बघा, इथून आपल्याला 5 इंचाचा भाग कट करायचा होता आतल्या साईडचा. तर इथे बघा, आता इथून आपल्याला हा शेप देऊन घ्यायचा आहे. हे आपल्याला इथून कट करायचंय. आता कटिंग करताना तुम्ही कोणतीही एक साईड घेतली तरी पण चालेल. आता बघा, ह्या टाचपिन आपण काढून टाकूया. दोन्ही बाही आपण आता वेगवेगळ्या करूया. तर ही बघा, ही इथे एक बाही तयार झाली आपली आणि ही दुसरी. हे बघा, हे आता बाह्या आपल्या अशा दिसतील. ठीक आहे, तर आता ह्या दोन्ही बाह्या आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत. तर इथे बघा, इथे आपला शोल्डर होता 2.5 इंच. तर इथून आता आपल्याला अर्धा इंचाने बाही जोडून घ्यायची. तर इथून आता आपल्याला, हे बघा, इथून आपल्याला बाही अर्धा इंचाने जॉईन करून घ्यायची. आता इथे बघा, ही जी कमी बाजू आहे ना, ती नेहमी आपल्याला पुढच्या भागाला लावायची असते. ठीक आहे, आता ह्या बाजूची साईड जोडून घेऊया. तर यालाच आपल्याला इथून डबल शिलाई मारून घ्यायची. तर ही बघा, आपली बाही जोडून झालेली. हे बघा, आता जशी आपण ही जोडली ना, तशीच आपल्याला दुसऱ्या बाजूची जोडून घ्यायची.
बघा दोन्ही बाही आपल्याला अशा प्रकारे जोडून झालेल्या आहेत. ठीक आहे. तर आता आपण फिटिंग करूया. आता इथून आपल्याला हे दोन्ही भाग जोडून घ्यायचे. त्याआधी आपल्याला काय करायचंय बघा, हा जो सेंटर आहे ना इथला, हा बघा इथला, तिथे आपल्याला इथे अशी टाचपिन लावून घ्यायची अशी. त्यानंतर आपल्याला इथून हे जोडून घ्यायचंय. आता जोडताना बघा हे नेहमी आपल्याला हे दोन्ही असे वरच्या साईडला आले पाहिजेत. हे बघा ही जी शिलाई आहे ना ते एकमेकांवर असं ठेवून वरच्या साईडला गेलं पाहिजे किंवा एकतर खालच्या साईडला यायला पाहिजे. काठाने आपण शिलाई मारणार. बघा जर समजा कधी कधी काय होतं बघा, इथे हा भाग ओढल्यावर खाली येतो, तर काय करायचंय बघा, ही जी इथली शिलाई ना तिथे आपल्याला हे बरोबर असं ठेवायचं आणि इथे ऍडजस्ट करायचं आपल्याला. हे बघा इथे. आता हे इथे बरोबर येते, पण कधी कधी जर समजा तुमचं एक्स्ट्रा होत असेल ना, हे कापड असं ओढल्यावर खाली येत असेल ना तर खूप, तर काय करायचंय बघा, थोडस इथे ऍडजस्ट करून घ्यायचं. इथे हे बघा असं, हे बघा इथे असं, आणि इथून आपल्याला अशी शिलाई द्यायची. आता या साईडची बाजू जोडून घेऊया. तर ही टाचपिन आपल्याला काढायची आहे आणि हे जे एक्स्ट्रा कापड आहे ना ते आपल्याला कट करायचंय, कारण आपण शिवतानाच आपण ह्याच्यात 2 इंच ऍड केलं होतं, त्याच्यामुळे एक्स्ट्रा कापड जास्त आलं तर तुम्ही कटिंग करू शकता. जर तुम्हाला एक्स्ट्रा शिलाई मार्जिन नको असेल तर तुम्ही 1.5 इंच वगैरे ठेवू शकता. हे एक्स्ट्रा आपण कट केलं. तर आता इथे आपल्याला ह्याला फिटिंग करायचे. आता आपण ह्याच्यावर माप टाकून फिटिंग करून घेऊया. तर आता बघा आपल्याला माप टाकताना काय करायचंय बघा, माप टाकताना ब्लाऊज आपल्याला उलटा करून घ्यायचंय. ठीक आहे. तर इथे बघा पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, दंडघेरचं माप टाकायचंय. आता दंडघेर मेजरमेंट मध्ये किती होतं बघा बरं, दंडघेर होता आपला 5.25. तर मला इथे थोडासा लूज ठेवायचा आहे, तर मी इथे 5.5 इंच घेते. हे बघा इथे मी 5.5 इंचावर मार्क केला. तर मुंढा टाकताना बघा इथून आपल्याला हा गोलाकार असा मोजून घ्यायचा आहे, इथे आपला मुंडा. ठीक आहे. तसंच आपल्याला या बाजूला पण घ्यायचंय. आता आपल्याला दंडघेर टाकायचा आहे. 5.5, 5.25 होता, तर मला थोडासा इथे लूज ठेवायचा आहे, तर मी इथे 5.5 घेतलाय. ठीक आहे. आता आपल्याला कमरेचं माप टाकायचंय. आता बघा कमरेचं माप टाकताना काय करायचं, हे पूर्ण आपल्याला असं मोजून घ्यायचंय. आपलं कमर होती किती बघा, 28. ठीक आहे. तर मला इथे थोडीशी लूज ठेवायचे, 1 इंच. ठीक आहे. आता काय करायचं बघा, इथून आता होती 28, तर मला इथे 1 इंच लूज ठेवायचे, तर मला इथे 15 घ्यायचे. तर 15च्या पुढे आपल्याला मोजायचे, 1 2 3 4 आणि 5 इंच जास्त आहेत. ठीक आहे. तर 5च्या आपल्याला निम्मे करून घ्यायचे इथे. हे बघा 5च्या निम्म होतं 2.5. तर आपल्याला दोन्ही साईडला 2.5 घ्यायचंय इथे. हे बघा इथे 2.5 इंच आणि या साईडला 2.5 इंच. आता इथे मोजून बघूया आपण. हे बघा इथे
हे बघा इथे 15 इंच ठेवायचे. तर इथलं आपलं अंतर 15 इंच आलंय. आता आपली छाती किती होती बघा बरं. छाती होती 38. तर इथून आपल्याला मोजून बघायचंय. हे बघा इथून हे बघा इथून हे बघा इथे आपली 19 येते. 19चा डबल केले तर आपली 38 होते. ठीक आहे. जेव्हा आपण फिटिंग करतो ना तेव्हा हे छातीचं माप आपण मोजून बघायचं की आपली जर छाती इथे 38 आली तर आपला इथे छातीत ब्लाऊज व्यवस्थित बसेल. जर कधी कधी बघा शिलाई थोडीशी कमी जास्त झाली ना तर कधी कधी ब्लाऊज छातीत टाईट होऊ शकतो. ठीक आहे. हे बघा आणि आपण शिलाई मार्जिनसाठी 2 इंच घेत असतो. हे बघा इथे जर तुम्हाला कधी कधी जर तुम्हाला 2 इंच शिलाई मार्जिन जर जास्त नको हवी असेल तर तुम्ही इथे 1.5 इंच पण ठेवली तरी चालेल. हे बघा इथे आता काय करायचं बघूया. हे सगळे आपण पॉइंट जोडून घेऊया, फिटिंग करून घेऊया. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा आपण फिटिंग करत असतो ना तेव्हा ही आणि ही हे दोन्ही भाग एकतर खाली तर खालच्या साईडला तरी आले पाहिजेत किंवा इथून हे दोन्ही वरच्या साईडला आले पाहिजे. कधी कधी काय होतं बघा हे दोन्ही एक खाली जातो असा आणि एक हा असा वर येतो. हे बघा असं होतं. एक खाली एक असा वर. एक हा असा खाली जातो. त्याच्यामुळे काय होतं फिटिंग आपली ब्लाऊजची चुकू शकते. व्यवस्थित फिटिंग येत नाही. सो एकतर हे असे वरती तरी ठेवायचेत आपल्याला किंवा हे असे खाली ठेवायचे. हे बघा इथून असे हे बघा असे किंवा दोन्ही असे वरच्या साईडला. आता नेहमीप्रमाणे इथे एक शिलाई घ्यायची आणि इथून 2 शिलाई टाकायच्या. तर इथे बघा आपली ही फिटिंग करून झालेली आहे. आता आपण ह्याला उलट करूया. टाच पिन आपण ह्या काढून घ्यायच्यात. तर इथे तुम्ही बघू शकता आपला फुल हँडचा कटोरी ब्लाऊज तयार झालाय. तर इथे बघा आपला आता इथे ब्लाऊज रेडी झालाय पण आता ह्याला हुक आणि लूप्स लावायचे. तर हुक आणि लूप्स लावले की आपला ब्लाऊज कम्प्लिटली रेडी होईल. ठीक आहे.